हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा कोरडी झाली की सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे ओठांना. ओठ कोरडे झाले की जेवण करण्यासही त्रास होतो. आणखी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यावेळी अनेक जण कलर असणाऱ्या लिप बाम वापरतात. वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा वापरून बघतात. कलर असणाऱ्या लिप बाम ओठांसाठी हानिकारक असतात, पण ते सहज लक्षात येत नाहीत. कलर असणाऱ्या लिप बाम वापरल्यास काय होऊ शकते याबाबत आपण आज अधिक माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी आहे डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग तज्ज्ञ, वरुडवरनं. थंडीमध्ये आपले ओठ खूप ड्राय होतात, तर काही लोक ओठांना ग्लिसरीन लावतात. ग्लिसरीननी काय होतं की ओठ काळे पडतात. तर ओठांना जनरली ग्लिसरीन लावणं अवॉइड करायचं. ओठांसाठी व्हॅसलीन किंवा साधं खोबऱ्याचं तेल किंवा गाईचं तूप हे ऑप्शन घरगुती आणि खूप चांगले आहे. बाहेर बाजारात मिळणारे जे स्वस्त लिप बाम असतात, 10 रुपये 20 रुपयेवाले, जनरली त्यामध्ये कलर असतो आणि बऱ्याचशा मुली मी बघितलं की त्या लिप बामचा वापर करतात. तर त्याच्यामध्ये जे कलर असतात ते अतिशय स्वस्त आणि हार्मफुल कलर असतात. तर त्यामुळे काही दिवस कंटिन्यू वापरल्यानंतर ओठांचा रंग काळा होणं वगैरे असे प्रॉब्लेम दिसतात. त्याच्यामुळे शक्यतोवर हे प्रकार टाळायचे. हिवाळ्यात ओठांची काळजी घेताना ओठांवर ग्लिसरीन आणि कलरवाली लिप बाम लावणे टाळले पाहिजे. ही सर्व माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी दिली. ओठांना ग्लिसरीन आणि कलरवाली लिप बाम लावल्यास ओठ काळे पडतात. या सर्व बाबी आपल्या तेव्हाच लक्षात येत नाही, पण काही काळानंतर ओठ काळे दिसायला लागतात. हिवाळ्यात ओठांची काळजी घेताना व्हॅसलीन आणि घरगुती गाईचे तूप वापरावे, ज्यामुळे तुमच्या ओठांना हानी पोहोचणार नाही आणि ओठ चांगले राहतील. त्याचबरोबर ओठांची काळजी घेताना त्यावर मळ साचू देऊ नये, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. काही वेळा आपण बाहेर फिरतो आणि ओठांवर व्हॅसलीन किंवा लिप बाम लावली असल्याने त्यावर धूळ येऊन बसतो. असे होणार नाही याबाबत सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी. लोकल 18 अमरावती.